नमस्कार. 1 ऑगस्ट लोकशाहीर, साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. मी 3 शब्द वापरले: लोकशाहीर, साहित्यरत्न आणि कॉम्रेड. आपण महान व्यक्तींबद्दल जेव्हा बोलतो, त्यांच्या कृतींबद्दल बोलतो, त्यांच्या चरित्राबद्दल बोलतो आणि त्यांची महनीयता कशात आहे ही जेव्हा सांगितली जाते, त्यावेळेला एक गोष्ट नेमकी विसरली जाते, आणि ती म्हणजे अशी की या व्यक्ती मुळामध्ये या महान होण्यासाठी, या महान म्हणून त्यांचं कर्तृत्व उभं राहण्यासाठी नेमकं त्यांच्या जीवनात घडलं काय, थोडक्यात या व्यक्ती घडल्या कशा, हेच विसरलं जातं. आणि फक्त त्यांचं जे कार्य प्रसिद्ध पावलेलं असतं ते फक्त पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. आपला आजचा जो संवाद आहे तो थोडा वेगळ्या प्रकारे आपण करणार आहोत. मी जे 3 शब्द वापरले, लोकशाहीर, ते लोकशाहीर कसे बनले, त्याच्यामध्ये लोक कुठून आले, शाहीर माहिती असतात पण लोकशाहीर कसे झाले अण्णाभाऊ, साहित्याशी त्यांचा संबंध कसा आला, आणि ते साहित्य रत्न असे का ओळखले जातात, आणि ते कॉम्रेड होते म्हणजे काय हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण या तिन्ही गोष्टी एकमेकांपेक्षा त्यांच्या बाबतीत वेगळ्या नाहीत, या एकरस आहेत. त्या एकमेकांशी अगदी जैविक पद्धतीने जोडलेल्या आहेत, आणि तेच अण्णाभाऊंचं अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. आता लोकशाहीर म्हणजे लोक. अण्णाभाऊ साठ्यांचा सर्व जन्म, सर्व जीवन हे लोकांमध्ये गेलेलं आहे. हा एक जनतेतला साहित्यकार होता, एक जनतेत वाढलेली जनता ही ज्याचा श्वास आहे, जनतेचं जीवन, त्यांची दुःख, त्यांची वेदना, त्यांचा आनंद, त्यांचा इतिहास, त्यांचं भविष्य व त्यांच्या आकांक्षा, हा ज्याचा श्वास आहे, असे होते अण्णाभाऊ साठे. कारण लोक हा त्यांच्या विचाराचा, साहित्याचा, कलाकृतींचा श्वास आणि उच्छ्वास होता. अण्णाभाऊ साठ्यांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमध्ये 1 ऑगस्ट 1920 झाला. अण्णाभाऊ साठे हे एका मातंग कुटुंबात जन्माला आले. आपल्याला माहिती आहे की मातंग समाज हा त्यावेळेला अस्पृश्य असा समजला गेलेला होता. म्हणजे ज्याला आज आपण दलित समाज म्हणतो, समाजातला अत्यंत पददलित, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या ज्यांना उपेक्षित ठेवलं गेलं, अशा जातीव्यवस्थेतला अत्यंत तळचा, शोषित, पीडित आणि भरडला गेलेला समाज. अत्यंत गरिबीमध्ये लहानपण गेलं, आणि 1932 मध्ये त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपल्याला या गावामध्ये राहून, या ग्रामीण भागात राहून आपला जीवनाचा गुजारा करणं शक्य नाही. आपल्याला आपलं जीवन कसं बसं का विना जगण्यासाठी आपल्याला हे गाव सोडलं पाहिजे आणि मुंबईचा रस्ता किंवा शहराचा रस्ता धरला पाहिजे. आणि म्हणून ते मुंबईच्या दिशेने निघाले. मी मुंबईला आले असं म्हणलं नाही, कारण अण्णाभाऊ यांचे वडील, म्हणजे ज्यांना भाऊ ज्या नावाने जे ओळखलं जायचं, सिद्धोजी साठे असंही त्यांचं नाव होतं, तर त्यांचे वडील हे डायरेक्टली मुंबईला आपण जावं इतकी सुद्धा आर्थिक ऐपत बाळगून नव्हते. त्यांना मुंबईचा प्रवास हा पायी करावा लागला. म्हणजे मुंबईपर्यंत लोक पोचतात, निदान गरिबीत पोचले तरी ते धाडकन मुंबईत पोचतात. अण्णाभाऊंच्या बाबतीत तेही झालं नाही. पुण्याला आले चालत, ते सुद्धा काहीतरी अंगमेहनतीची कामं करत करत कल्याणपर्यंत पोचले, पुन्हा अंगमेहनतीची कामं करत करत कसेबसे मुंबईपर्यंत ते पोचले. आता तो सगळा प्रवास अत्यंत तपशिलामध्ये सांगणं हा आपला आजचा उद्देश नसल्यामुळे आपण थोडंसं पुढे जाऊया. 32 मध्ये अण्णाभाऊ साठे त्यांचे वडील मुंबईमध्ये आले, आणि दर मजल करत, अंगावर पडेल ती कामं, मेहनतीची कामं करत अखेर सायन हॉस्पिटल जिथं आज आहे तिथल्या लेबर कॅम्पमध्ये स्थायिक झाले. म्हणजे कसे बसे तिथं राहू लागले. त्यावेळी त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु त्यावेळेला त्यांचा जो परिचय झाला लेबर कॅम्पमध्ये, अनेक रेल्वेमधले, गोदीमधले, नगरपालिकेमध्ये काम करणारे स्वच्छता कामगार असतील, अंगमेहनतीचे कामगार असतील, हे सगळे तिथे राहायचे. त्या संपूर्ण श्रमिक जीवनाशी, मुंबईतल्या श्रमिक जीवनाशी आणि त्याच्यातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला. आणि त्यातले अत्यंत महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे KM साळवी आणि शंकर नारायण पगारे. हे 2 कार्यकर्ते दोन्ही प्रकारचं काम करत होते. एका बाजूला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
जी चळवळ सुरू होती, विशेषतः 1929, 30, 31 म्हणजे 28 पासून 31 पर्यंत ती मंदिर प्रवेशाची चळवळ असेल, मनुस्मृती दहनाची चळवळ असेल, महाडचा सत्याग्रह असेल, या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेले साळवी, पगारे आणि त्यांचं वैचारिक नेतृत्व करणारे RB मोरे, की जे बांधकाम कामगार संघटनेचं काम त्यावेळेला करत होते, या सर्वांशी त्यांचा परिचय झाला. हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसे सहकारी होते त्याचप्रमाणे ते मुंबईमधल्या गिरणी कामगार चळवळीचे आणि एकंदरच कामगार चळवळीचे एक अतिशय सक्रिय असे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे लिहायला वाचायला शिकले. त्याचप्रमाणे मुंबईतली चळवळसुद्धा ते रस्त्यावरती जो संप त्यांना मोर्चांच्या रूपानं, बावट्याच्या रूपानं, पोलिसांच्या होणाऱ्या लाठीमाराच्या रूपानं दिसत होता, तो संप वाचत गेले, परिस्थिती वाचत गेले. आणि त्याच्यातूनच अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लेबर कॅम्पमधल्या दलित युवक संघ यांच्या माध्यमातून पहिलं कलापथक हे तयार केलं आणि त्याच्यातून या कामगारांमध्ये जागृती करण्याचे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये एक प्रयोग सुरू झाले. आणि आता आपण अण्णाभाऊ साठे यांचा कामगार चळवळीशी त्यांचा जो जैव संबंध होता, हृदयाचा संबंध होता, घामाचा संबंध होता, तो व्यक्त करणारा आणि त्याचप्रमाणे त्यांचं कामगार चळवळीबद्दलचं भविष्यवेधी असं स्वप्न व्यक्त करणारं जे एक सुंदर गीत आहे, त्या गीतामधूनच अण्णाभाऊ साठे यांनी नेमकं या संपात काय वाचलं, वर्गशक्ती काय वाचली कामगार चळवळीची, आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधून आलेल्या 2 कार्यकर्त्यांमधून भारतातल्या जातीव्यवस्थेबद्दल त्यांनी काय वाचलं, हे सगळंच या एका गाण्यामधून अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त होतं. ते गाणं आपण आता ऐकूया. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. सदा लढे मरणाशी, ज्याला नच ठावे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. उठला खवळून झुंज झुंजण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला. निश्चय झाला, पाय उचलला, चालू लागला करण्या नवा प्रहार. दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. मध्ययुगाची जीर्ण हडे ही निरंकुश राजे, देशी धनवंताचे साथी परकी साम्राज्ये. फाडून या पुरखा उघड जगा जाऊ, जागवून रंका समरांगणी जाऊ. आता आपला हा शेवटचा उगारलेला वार नाही चुकणार. दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. शेतकरी अन दलित जनाला घेऊन या पाठी, लोकशाही क्रांतीच्या आपल्या एक ब्रिदासाठी. कोटीकरी जाने ध्वजा लाल धरली, मेघा सम आता बळी धरण आपली. पुढे चालला रणी गर्जला, करुणी आपुला पोलादी निर्धार. दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. एकजूट जनतेची सांधून जनराजाची करुण बांधणी. एकजूट जनतेची सांधून जनराजाची करुण बांधणी. पूर्ण लोकशाहीला आणून गाऊ मग यशदान. निनादून अस्मान अंती वर्ग विहीन, हिंद करू निर्माण, हिंद करो निर्माण. बंध तोडले पाऊल पहिले, पुढे टाकले मागे नच घेणार. दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता
हे गाणं आपण ऐकलं, पण अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा ही केवळ त्या संपामधून त्या संपाला आलेली प्रतिक्रिया याच्यातूनच निर्माण झालेली नव्हती, तर ते विचारही जगत होते. डावा विचार, समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा विचार, जागतिक विचार, जागतिक हुकुमशाहीविरुद्धचा लढा, जागतिक समाजवादाचा लढा, हाही त्यांना आकलन होत होता. आणि म्हणूनच त्यांनी 1939 साली जो एक पोवाडा लिहिला, त्या पोवाड्याचा विषय होता स्पेनमधल्या फॅसिझम, म्हणजे स्पेनमधली हुकुमशाही. आता स्पेन हा एक युरोपमधला देश, त्या ठिकाणी एक अत्यंत वाईट, अत्यंत क्रूर अशा प्रकारची हुकुमशाही सत्ता ही कशी निर्माण होते आणि ती काय नेमकं कामगारांचं किंवा श्रमिकांचं कशी त्यांचं रिप्रेशन करते, त्यांची दडपशाही, त्यांच्यावरती दडपशाही करते, हे सांगणारा आणि त्याचं जागतिक एकंदर स्थान काय, त्याचे जागतिक परिणाम काय हे सांगणारा हा त्यांचा पोवाडा. अर्थात तो काय आपण आता ऐकणार नाही, परंतु त्यांची प्रतिभा ही, त्याची रेंज ज्याला आपण म्हणतो, त्याची जी टोकं आहेत ही कुठपर्यंत आहे ते आपल्याला एक थोडंसं दर्शन आपल्याला त्याच्यातून होतं. पुढे आता युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर 1943-44 साल आलं. युद्धाच्या शेवटापर्यंत आपण आलो आणि या शेवटाला 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या अशा घटना घडल्या. अण्णाभाऊ साठेंच्या या संपूर्ण त्यांच्या साहित्यिक, वैचारिक आणि त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा घडलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घडलेल्या. एक सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे हिटलरचा पाडाव झाला 1944 साली आणि जपान हा शरण येण्याच्या बेतात होता. आणि अर्थातच त्यावेळेला मग कम्युनिस्ट पक्षाने हे शेतकऱ्यांना संघटित करायचं एक स्वप्न पाहिलं आणि 1944 साली मुंबईजवळ म्हणजे कल्याणजवळ टिटवाळ्याला एक किसान सभेची एक मोठी शेतकरी परिषद ही संघटित झाली. आणि त्याच वेळेला मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि द ना गवाणकर या 3 शाहिरांना एकत्र आणून कम्युनिस्ट पक्षाने असं ठरवलं की यांचं एक एकत्रित असं अत्यंत परिणामकारक असं कलापथक तयार करायचं आणि त्याचं नाव ठरलं लाल बावटा कलापथक. 1944 साली स्थापन झालं. त्याच वेळेला इप्टा, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, ही एक नाट्य क्षेत्रातली आणि त्याच्यानंतर ते लोक अनेक साहित्य क्षेत्रातली आणि नाट्य क्षेत्रातली अनेक नामवंत मंडळी ही याच्यामध्ये येत होतं. जसं बलराज साहनी आहेत किंवा साहिर लुधियानवी आहेत, असे अनेक लोक हे ज्याच्याशी पुढे असोसिएट झाले. ती इप्टा नावाची संस्था, त्याच्याशी अण्णाभाऊ साठ्यांचा 1943 साली परिचय झाला. 1944 सालानंतर एक कलापथक हे शेतकऱ्यांच्या परिषदेमध्ये टिटवाळ्याच्या प्रचंड गाजलं आणि ते अख्ख्या महाराष्ट्रभर आपले प्रयोग करायला लागलं. आणि त्याच्यानंतर आली दुसरी राजकीय मोठी घटना, ती म्हणजे 1946 साली आपल्या देशामध्ये निवडणुका झाल्या. आपल्याला माहिती आहे की घटना परिषदेच्या निवडणुका होत्या, त्याचप्रमाणे प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुका, म्हणजे घटना परिषद नंतर झाली त्याच्यातून, परंतु प्रांतिक असेंब्ली ज्याला आपण म्हणतो त्या प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुका 46 साली होत होत्या. अण्णाभाऊ साठे यांचं कलापथक आणि त्यांचे सगळे सहकारी हे या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं, म्हणजे अर्थात कम्युनिस्ट पक्षाचे जे उमेदवार त्यावेळेला होते त्यांचा प्रचार करण्याच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे चांदूर बाजार इथं पोचलं. चांदूर बाजार इथं पोचल्यानंतर पोलिसांनी, आता त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधामध्ये तो प्रचार होता, अर्थात तिथले जे स्थानिक उमेदवार होते काँग्रेसचे, त्यांना असं वाटलं की हे आपल्याला धोका आहे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी आणि त्याच्या प्रचारासाठी पुन्हा कलापथक आलं. मग ते थांबवायचं कसं, त्यांच्या विरुद्ध काहीतरी खोट्या तक्रारी करून चक्क अण्णाभाऊ साठे यांच्यासहित सर्व कलापथकाला अटक केली गेली. कशाकरता, कुठच्या आरोपाखाली असेल, राजकीय आरोप नाही, दरोडेखोर म्हणून अटक केली गेली. त्यांच्यावरती दरोड्याचा आरोप लावला आणि चक्क त्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबलं. पुढे त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेला CP बेरार प्रांत होता, म्हणजे आजचा मध्य प्रदेश ज्याला आपण नंतर म्हणायला लागलो, काय महाराष्ट्राचा भाग नव्हता त्यावेळेला. तिथल्या सरकारकडे कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून तिथं त्यांच्याकडे प्रतिनिधित्व करून शेवटी त्यांची जेलमधून काही काळानंतर सुटका केली. अशा प्रकारचे अनेक अनुभव नंतर सुद्धा, म्हणजे अगदी 48-49च्या काळामध्ये सुद्धा या कलापथकाला आले. या कलापथकाचं वैशिष्ट्य असं होतं की अमर शेख हे अत्यंत उत्तम असे शाहीर, सोलापूरचे मूळचे बार्शीचे, अत्यंत उत्तम आवाज आणि लिहिणारे सुद्धा होते. अण्णाभाऊ साठे यांची लेखणी
आणि तसे द.ना. गवाणकर यांची लेखणी आणि ते मुख्यतः या सगळ्याचे व्यवस्थापक म्हणून सुद्धा काम करायचे. असा त्रिवेणी संगम होता. आणि या त्रिवेणी संगमामधून अण्णाभाऊ साठे यांनी एक महाराष्ट्रातली जी एक म्हणजे लोकपरंपरा ज्याला आपण म्हणतो नाटकाची, त्याला तमाशा म्हणून ओळखलं जायचं, त्याचं एक नवीन रूपांतर केलं. आणि ते रूपांतराला त्याने अत्यंत सुंदर असं नाव ठेवलं की जे आज आपण वापरतो लोकनाट्य. मूळ तमाशा. पण अण्णाभाऊ यांची जी प्रतिभा होती, त्यांचं जे कर्तृत्व होतं, नवनिर्मितीची क्षमता होती, ती अशी होती की त्यांनी परंपरागत सर्व या तमाशातल्या परंपरागत चाली, त्याचा फॉर्म म्हणजे गण आहे, गवळण आहे, बतावणी आहे, वग आहे, कथानक आहे, त्याचं हा सगळा जो फॉर्म आहे, हा कथा मांडण्याचा, कथावस्तू सांगण्याचा हा तसाच ठेवला. संगीताचा बाज तसाच ठेवला, परंतु त्यातला आशय त्यांनी बदलून टाकला. आणि याचंच एक उत्तम उदाहरण आपण बघू शकतो की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही अशा प्रकारच्या म्हणजे नाट्यकृतीच्या आधी गणेशाचं वंदन करायचे किंवा देवाचं वंदन करायचे, विशेषतः गणेशाचं वंदन करायची एक पद्धत आहे. त्याच्या पुढं त्याची पूजा करायची वगैरे. अण्णाभाऊंनी कोणासमोर तरी नतमस्तक व्हायचं आहे ही जी एक भावना आहे, मानवी भावना, ही मानवी भावना कायम ठेवली परंतु तिला पर्याय दिला. आणि गणेशाला वंदन करण्याच्या ऐवजी, देवतेला वंदन करण्याच्या ऐवजी त्यांनी ज्या 2 हातांनी आपण काम करतो, ज्या 2 हातांनी ही दुनिया निर्माण होते, संस्कृती निर्माण होते आणि सर्व संस्कृतीचा स्तर उंचावतो, तो या 2 हाताच्या श्रमामधून. त्या 2 हातांना वंदन करणारं त्यांनी एक सुंदर गाणं लिहिलं. आणि त्या गाण्याचे शब्द असे आहेत, तो गण आहे, प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला. प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पूजिला, प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलविया भूगोला, हलविया भूगोला. प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलविया भूगोला, हलविया भूगोला. ज्याला जगी तुलना नाही, अंत पातळाता घेई, ज्याला जगी तुलना नाही, ज्याला जगी तुलना नाही, अंत पातळाता घेई, पुर ब्रह्मांडाचे पोडी काळाची हाडे मोडी, पुर ब्रह्मांडाचे पोडी काळाची हाडे मोडी, आकाशा खाली ओढी, तुम्ही आज वंदिला, तुम्ही आज वंदिला. रुद्ररूपी ज्याची शक्ती, मानवाची करीतो भक्ती, रुद्ररूपी ज्याची शक्ती, रुद्ररूपी ज्याची शक्ती, मानवाची करीतो भक्ती, जो उठवून या रंगाला, जो शापित उन्मत्ताला, जो उठवून या रंगाला, जो शापित उन्मत्ताला, तोडून जुलमी सत्तेला, निर्मी सुप्रभात काला, निर्मी सुप्र
प्रभात काला. प्रारंभी मी अजला कर्जाचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला, हलवी या भूगोला. अण्णाभाऊंची प्रतिभा ही केवळ पोवाडे किंवा गाणी लिहिण्यापुरती मर्यादित नव्हती. अण्णाभाऊंनी अनेक समीक्षात्मक लेख त्यावेळच्या पक्षाच्या मुखपत्रांमध्ये लिहिलेले आहेत, जसं मशाल आहे, लोकयुद्ध आहे, युगांतर आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे चांगले पत्रकार होते हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. अण्णाभाऊ साठे यांनी किती कथा आणि कादंबऱ्या लिहिले तर आपण पुढे बघणारच आहोत. परंतु अण्णाभाऊ साठे हे अत्यंत गाजलेल्या अशा इंग्रजी पुस्तकांची परीक्षणसुद्धा लिहित होते. म्हणजे आता उदाहरणार्थ क्राईम अँड पनिशमेंट हे अत्यंत गाजलेलं पुस्तक, त्याचं परीक्षण अण्णाभाऊ साठ्यांनी लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांचं वाचन हे चौफेर होतं. ते केवळ मराठीपुरतं सीमित राहिलं नाही तर ते इंग्रजीपर्यंत सुद्धा पोचलेलं होतं. आणि त्याच्यातून म्हणजे त्याच्यावरती आधारित त्याचं परीक्षण करणारं काही ते लेखनसुद्धा करत होते. आता पुढे आपण येऊया. अण्णाभाऊ साठे आपल्याला माहिती आहे की दलित समाजातून आलेले होते. जातीव्यवस्थेचा अत्यंत दाहक अनुभव त्यांनी घेतलेला होता. अगदी शाळेच्या पहिल्या दिवसापासून घेतला होता, जन्मल्यापासून घेतलेला होता. मुंबईतलं सुद्धा सर्व दलित समाजाचं जीवन त्यांनी पाहिलं होतं. परंतु ते कम्युनिस्ट चळवळीचा भाग होते, कम्युनिस्ट चळवळीचा अविभाज्य असा घटक बनलेले होते. परंतु त्याच वेळेला RB मोरे यांच्यासारखा एक कम्युनिस्ट कार्यकर्ता, मी मगाशी सांगितलं त्या अनेक कार्यकर्त्यांचे नावं असे सांगता येतील, ते सर्व दलित कार्यकर्ते, दलित समाजातून आलेले कार्यकर्ते की जे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले सुद्धा सहकारी होते आणि त्याच वेळेला कामगार चळवळीचे सुद्धा, वर्गीय चळवळीचे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असे कार्यकर्ते होते, नेते होते. तिथं मोठा त्याग सहन करून काम करत होते. त्या सर्वांशी अण्णाभाऊ साठे यांचा अतिशय जवळचा जैव असा परिचय होता. किंबहुना त्यांनीच अण्णाभाऊ साठे यांना जवळून घडवलेलं सुद्धा होतं हे आपण पाहिलं. 1946 त्यांनी देशभक्त घोटाळे नावाचं एक लोकनाट्य लिहिलं आणि त्याच्यामधलं एक गाणं की जे अतिशय पुढे प्रसिद्ध झालं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नेमका संदेश काय, यांच्या चळवळीचं आणि विचाराचं सार काय, हे अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत समर्थपणे व्यक्त केलं. जग बदल घालूनी गाव, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडूनी निग बाहेरी, घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धनवंताने अखंड पिळले, धर्मादानी तसेच छळले. धर्माधानी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले जाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. ठरवून आम्हा हीन कलंकित, ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित. जन्मोजन्मी करुणी अंकित. जिरेला तुम्ही वर अपमानित, निर्मूल हा भेदभाव. सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव,
एकजुटीच्या या रथावरती एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती आरूढ होऊन चलबा पुढती नव महाराष्ट्र निर्मूल जगती करी प्रगट निजना सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव जगभरत चालूनी घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून 1946 साली मुंबईमध्ये आणि खरं म्हणजे भारतातल्या सगळ्याच बंदरांमध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडली आणि ती घटना आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य युद्धामध्ये अत्यंत मोलाचे आणि अत्यंत महत्त्वाचा असा मैलाचा दगड आहे, पण तो नेमका झाकून ठेवला जातो आणि तो आहे नाविकांचा उठाव. 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 1946 या 4 दिवसाच्या कालखंडामध्ये मुंबई, मद्रास, कराची, कलकत्ता या सर्व ठिकाणी नाविकांनी म्हणजे नौसैनिकांनी भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एक उठाव केला. उठाव कशाकरता होता? उठावाचं निमित्त काहीतरी खाणं, त्याच्यातला भेदभाव, अत्यंत पक्षपाती आणि तुच्छतेची वागणूक हा जरी ठरलेला असला तरी त्याची परिणती त्यांच्यामध्ये जी उत्स्फूर्ततेचं स्फुल्लिंग जे होतं स्वातंत्र्याचं त्याच्यातून व्यक्त झालं. कारण त्याच वेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना हिला शरण यावं लागलेलं होतं आणि ते सर्व आझाद हिंद सेनेचे सैनिक आणि अधिकारी हे कैद केलेल्या अवस्थेमध्ये हे वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये हे बंद होते. या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सोडावं, त्यांची बिनशर्त मुक्तता करावी आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना ओळखलं जावं अशी मागणी भारतातल्या जनतेकडून होत होती आणि नौसैनिकांचा त्यांना पाठिंबा होता. या नौसैनिकांचा उठाव हा 18 ते 22 फेब्रुवारी जेव्हा मुंबईमध्ये होत होता त्याचे अत्यंत जवळचे साक्षीदार, सहानुभूतीदार नव्हे तर त्यांचे मदतनीस असणारे होते कम्युनिस्ट कार्यकर्ते, मुंबईतली सामान्य जनता, मध्यमवर्गीय जनता, की जी 22 फेब्रुवारीला प्रचंड मोठ्या संख्येने एक सार्वत्रिक संप करून रस्त्यावरती आली आणि त्या रस्त्यावरती उतरलेल्या आणि उतरण्याचं आवाहन करणाऱ्या लोकांमध्ये होते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. आत्तापर्यंत आपण पाहिलं 32 साल ते 46 साल हा त्यांचा प्रवास आहे. एका बाजूला शाहिराचा प्रवास आहे, लोकांमधलं त्यांचं जगणं ज्याला म्हणतो, लोकांच्या चळवळी, लोकांची दुःख आणि वेदना यांचा त्यांनी घेतलेला श्वास आणि उच्छ्वासाचा काळ आहे आणि हाच काळ आहे की ज्या काळामध्ये ते एक कॉम्रेड बनले. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे नाविकांच्या बंडाच्या त्या सगळ्या चळवळीमध्ये, रस्त्यावरच्या चळवळीमध्ये हे प्रत्यक्षदर्शी केवळ नव्हते तर प्रत्यक्ष सहभागी होते. त्याच्यापैकी अनेकांना, या चळवळीतल्या अनेकांना गोळ्या घातल्या. जवळजवळ 200 पेक्षा अधिक माणसं ही त्यावेळेला ठार झाली. त्यांचे रेकॉर्डसुद्धा ब्रिटिश सैन्याने जाहीर केले नाहीत, कारण हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत भीषण, अत्यंत भयानक, अत्यंत धोकादायक असा उठाव होता. त्या नौसैनिकांना नाईलाजाने शरण यावं लागलं आणि तो जो उठाव होता तो कसा बसा संपला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 47 साली स्वातंत्र्य मिळालं एका बाजूला मिळत असताना अण्णाभाऊंचे सहकारी अमर शेख हे 15 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या पक्षाची भावना व्यक्त करणारे एक सुंदर गाणं लिहितात. ते गाणं प्रत्यक्ष अण्णाभाऊंच्या लेखणीतून जरी उतरलेलं नसलं तरी एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदला यारे दुनिया सारी, दुमदुमली ललकार याच गाण्याच्या चालीवरती बसवलेलं हिंद संघराज्याच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम हे अमर शेखांचं गाणं आता आपण अण्णाभाऊ साठ्यांच्या या कार्यक्रमात मुद्दाम समाविष्ट करतो, कारण ते त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते आणि हीच अण्णाभाऊ साठ्यांची 1947च्या 15 ऑगस्टला भावना होती. हिंदी संघ राजाच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम. हिंदी संघ राजाच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम, पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, कर्नाटक, तामिळनाड तसेच केरळ, आसाम, ओरिसा, राजस्थान, बिहार,
मावळतीचा पंजाब दुर्गावतीचा वंग लुकलुकती रत्ने उदयतनित नवरंग स्वतंत्र झाली अधिकच खुलली दुनिया दिपली पाहून तव बलिदान पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम कळीकाळाची मगर मिठी तू छिन्न भिन्न केली 1.5 शतक जो मूर्छित मानव जागत्यास आली ठोकील आरोळी हा प्रातःकाळी वृद्ध तरुण बाळे उठतील यावेळी नव्या यशाने नवजोमाने गातील गाणे करावया बलिदान पराधीन जगताचा दुर्गम दोस्ता घेई प्रणाम हिंद संघ राजाच्या जन आज्ञा तू घेई प्रणाम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम साम्राज्याला जरी यश आले चिरावया पंजाब सिंध पठाणा अलग लावण्या वंगभूमीला आग भगत सिंग आत्मा दुभंग होईल का स्वप्न रवींद्रांचे विरून जाईल का टाकू किमया स्वयं निर्णया ऐक्य कराया करू जीवाचे रान घेई घेई प्रणाम उरल्या सुरल्या साम्राज्याना देव मूठ माती शरण अणु हे पुंजीवादी तृण धरुनी दाती मंत्र दिशा दाही संपूर्ण लोकशाही हिंदी ऐक्य साधू हीच पुन्हा ग्वाही धनिक शाहीला गुलामगिरीला जातीयतेला नाथारा ना आराम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम हिंद संघ राजाच्या जन आज्ञा तू घेई प्रणाम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम कोण जिंकू शकणार आम्हाला ॲटम कोठला बॉम्ब मैदानी येऊजा घालू आम्ही लोक जुटीचा बाण तो कारण गाडे इथेही लढतील भारत शत्रूंचे मुडदे पडतील शस्त्रे घेऊ अस्त्रे घेऊ जिंकून दाऊ मानव नाही गुलाम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम हिंदी संघ राजाच्या जन आत्म्या तू घेई प्रणाम पराधीन जगताच्या दुर्दम दोस्ता घेई प्रणाम हिंदी संघ राजाच्या जन आज्ञा तू घेई प्रणाम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई प्रणाम हिंदी संघ राजाच्या जन आज्ञा तू घेई प्रणाम पराधीन जगताच्या दुर्गम दोस्ता घेई 1949 मध्ये अण्णाभाऊ साठे हे इप्टा या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला होता इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन या अत्यंत जिथे फार मोठे कलाकार ज्याच्याशी जोडले गेलेले होते अशा थोर कलाकारांची जी अखिल भारतीय संस्था होती तिचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा निवडले गेले. त्याच्यानंतर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये कादंबऱ्या कथासंग्रह यांचं लेखन केलं. त्यांच्या 35 कादंबऱ्या 13 कथासंग्रह 7 लोकनाट्य आणि 1 प्रवास वर्णन हे खूप प्रसिद्ध आहे. 22 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक साहित्यकृतीची भाषांतर झालेली आहेत जगामधल्या आणि अर्थातच भारतामधल्या सुद्धा. यापैकी एक अत्यंत नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी सोव्हिएत युनियनच्या निमंत्रणावरून 1961 मध्ये सोव्हिएत युनियनला दिलेली भेट आणि त्यावर आधारित त्यांनी लिहिलेलं प्रवास वर्णन. अण्णाभाऊ साठे यांची फकीराई कादंबरी असेल किंवा इतर अनेक कादंबऱ्यांची भाषांतर झाली इतर भाषांमध्ये मी सांगितलं त्याच्यातली एक रशियन भाषा सुद्धा होती आणि त्यांच्या उगवत्या साहित्य शैलीमुळे प्रभावित होऊन एक जनतेमधला साहित्यिक हा कसा असू शकतो याची रशियामधली ही जी काही रशियामधली अनुभूती ही तिथल्या चळवळींनी घेतलेली होती, पण भारतातला हा कोण आहे याचं औत्सुक्य तिथल्या लोकांना होतं आणि म्हणूनच त्यांना खास करून सोव्हिएत युनियनमध्ये मुद्दाम बोलावलं गेलं.
सन्मानाने बोलवलं गेलं आणि तिथे अण्णाभाऊ साठे हे फिरले. त्यांनी पाहिली तिथली परिस्थिती. काय दिसलं त्यांना, त्यांनी काय नोंदवलेलं आहे? रोजगाराचा हक्क तिथल्या जनतेला हा मूलभूत हक्क म्हणून दिला गेलेला आहे. कोणी बेरोजगार राहू शकत नाही, राहणार नाही याची काळजी घेतली गेली. स्त्रियांना मतदानाचा अधिकार हा युरोपमध्ये 1920 मिळाला. सोव्हिएत युनियननी 1917 म्हणजे रशियामध्ये क्रांती झाल्यानंतर जो निर्माण झाली जी व्यवस्था, समाजवादी व्यवस्था, त्या समाजवादी व्यवस्थेने सोव्हिएत युनियन हे त्याला अधिकृत नाव मिळण्याच्या आधीच समाजवादी व्यवस्थेने लेनिन यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा सार्वत्रिक अधिकार दिला. वर्णभेद, जसं भारतामध्ये जाती व्यवस्था आहे, अस्पृश्यतेचा तर भीषण प्रश्न त्या काळात तर अधिकच भीषण होता, तसा त्यांच्या समाजातला जो प्रश्न म्हणजे वर्णभेदाचा, त्या वर्णभेदाच्या प्रश्नावरती सर्व वर्णांना, म्हणजे कृष्णवर्णीय असतील, श्वेतवर्णीय असतील, यांना समान वागणूक दिली जाईल अशा प्रकारची एक समानता, वंशाची, लिंगभेदाची, कुठल्याही सामाजिक स्तराची, ही पार करून एक समाजवादाच्या आणि समतेच्या तत्वावरती सगळ्यांना एकत्र आणणारी व्यवस्था ही त्यांनी तिथं प्रत्यक्षामध्ये पाहिली. तिथला विकास पाहिला आणि त्यांनी खूप प्रभावित होऊन त्यातल्या परिस्थितीबद्दल खूप काही लिहिलेलं आहे. हे सुद्धा एक मोठी नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की 1939 साली स्पेनमधल्या हुकुमशाहीवरती पोवाडा लिहिणारी व्यक्ती, नंतर 1942-43 विशेष 43 स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिणारी व्यक्ती आणि 1961 सोव्हिएत युनियनचा प्रवास करून आल्यानंतर तिथल्या परिस्थितीबद्दल लिहिणारी एक साहित्यिक व्यक्ती, हा प्रवास अण्णाभाऊ साठे यांचा खूप महत्त्वाचा आहे आणि समजून घेण्यासारखा आहे. 1969 म्हणजे नंतरच्या 46 नंतरच्या 13 वर्षात त्यांच्या एवढ्या प्रचंड साहित्यकृती निर्माण झाल्या, त्याच्यावर 7 कादंबऱ्यांवरती सिनेमे निघाले, ही एक अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. परंतु अण्णाभाऊ साठे हे मातंग आणि दलित समाजातले होते. प्रस्थापित साहित्यिकांच्या उच्चवर्णीय अशा मांदेआळीमध्ये, कंपूशाहीमध्ये त्यांचा पाड फारसा लागणं शक्य नव्हतं. म्हणून तथाकथित मुख्य स्रोतातल्या साहित्यिकांनी अण्णाभाऊ, काही लोकांनी नक्कीच दखल घेतली, उदाहरणार्थ आचार्य आत्रे असतील, लालजी पेंडसे असतील, अशा अनेक साहित्यिकांनी, नर फाटक असतील, यांनी नक्कीच त्यांची दखल घेतली. परंतु सर्वसाधारणपणे साहित्याचा जो मुख्य प्रवाह मानला जातो त्या मुख्य प्रवाहामध्ये अण्णाभाऊ साठे यांची उपेक्षा झाली. तशी अमर शेखांची झाली, दना गवाणकरांची झाली आणि नंतर अगदी नामदेव ढसाळ पासून पर्यंत सगळी पुढची परंपरा यशवंत मनोहरांपर्यंत जाते. तेव्हा अण्णाभाऊ साठे हे ज्या काळामध्ये हे सर्व करत होते त्याच काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी एक दिलेलं अत्यंत महत्त्वाचं एक कोट जो मोठा अनेकदा सांगितला जातो त्याचा मी तो उल्लेख करणार आहे. 1958 साली भारतातलं पहिलं दलित साहित्य संमेलन झालं आणि त्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक बनले अण्णाभाऊ साठे. त्यांना खास निमंत्रित करण्यात आलं आणि त्यावेळेला बोलताना अण्णाभाऊ साठे यांनी दलित या शब्दाची मी व्याख्या काय करतो हे अत्यंत स्पष्टपणाने सांगितलं की जो शोषित आहे, म्हणजे जी शोषणाची व्यवस्था अनेक प्रकारे काम करते, श्रमिकांना अनेक प्रकारे ती काचते, डाचते, अगदी भोसकते सुद्धा. त्याचे 2 पैलू जे आहेत, एक म्हणजे सामाजिक पैलू आणि दुसरा म्हणजे आर्थिक पैलू, ते दोन्ही पैलू हे पुढे आणून अण्णाभाऊ साठे म्हणाले की या दोन्ही प्रकारे जो शोषित आहे, या दोन्ही प्रकारे जो पीडित आहे, तळसा आहे, तो माझ्या दृष्टीने दलित आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही, कुठल्या शेष नावाच्या नागाच्या मस्तकावर ही पृथ्वी उभी नाही, तर ती दलिताच्या तळहातावर तोडली गेलेली आहे. या म्हणण्याचा त्यांचा अर्थ हा एका व्यापक शोषितांच्या एकजुटीचा नारा देण्याची होती. शोषितांना त्यांच्या ताकदीची, त्यांच्या निर्मितीची जाणीव देण्याची त्यांची भूमिका होती आणि हीच त्याच्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. पुढे आपल्याला याच काळामध्ये दिसतं संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये या शाहिरांच्या त्रिवेणी संगमाने जे काही महाराष्ट्रामध्ये काम केलेलं 1955 ते 1960 या काळामध्ये त्याला इतिहासात तोड नाही. अण्णाभाऊ साठे आणि अमरशेख गवाणकर, आत्माराम पाटील सुद्धा ऑफकोर्स त्यांच्याबरोबरचे साहित्यिक आहेत, परंतु ते या कलापथकाचा प्रत्यक्ष भाग नव्हते. या 3 शाहिरांनी महाराष्ट्राची माती जागवली. लोकभाषेतून सरकारचा कारभार चालला पाहिजे आणि
राज्यांची प्रांतांची निर्मिती ही भाषावर झाली पाहिजे, हीच खरी लोकशाही आहे. या मागणीवरती देशामध्ये अनेक चळवळी झाल्या. केरळमध्ये झाली, आंध्र प्रदेशमध्ये झाली, पंजाबमध्ये झाली, तशीच ती महाराष्ट्रातही उभी झाली आणि ती इतकी लोकप्रिय झाली की जे काँग्रेस सरकार मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यायला तयार नव्हतं त्या काँग्रेसला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावाच लागला. याच काळातला एक दोन मुद्दे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. मुंबई कोणाची हे एक लोकनाट्य अण्णाभाऊंनी लिहिलं. ते इतकं परिणामकारक ठरलं की मोरारजी देसाई सरकारने त्याच्यावरती चक्क बंदी घातली. पण त्याला जुमानतात तर ते अण्णाभाऊ साठे कसले. या कलापथकाने ठरवलं की त्याचे प्रयोग करायचे आणि त्यांनी प्रयोग करता सुरुवातीला सांगितलं की या सरकारने मुंबई कोणाची ह्याच्यावरती बंदी घातलेली आहे. आता आम्ही हे लोकनाट्य मुंबई कोणाची या नावाने सादर करतो आहोत. आणि त्यांनी थोडेफार काही बदल केले असतील नसतील आणि ते लोकनाट्य ते सादर करत निघाले. ते इतकं लोकप्रिय झालं की सरकारला ते थांबवणं शक्य झालं नाही. लोक बैलगाड्या जुंपून रात्र रात्र त्यांचे कार्यक्रम वाट बघत असायचे. गावागावात प्रत्येक गावात ते फिरलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यात फिरलेले आहेत आणि महाराष्ट्राची माती या शाहिरांच्या त्रिकुटांनी जागी केली. जे काम एका नव्हे 100 भाषणांनी होणार नाही ते काम या यांच्या कार्यक्रमामधून घडत होतं असं वर्णन या आंदोलनाचे सगळे नेते असतील, नाना पाटील असतील, आचार्य अत्रे असतील, SM जोशी असतील, डांगे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, दादासाहेब गायकवाड असतील, या सर्वांनी या शाहिरांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. याच आंदोलनातले 2 गाणी मी आपल्याला इथं आता आपण ऐकूया. एक म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काही. होती व बांधा रंग घवाळा कोर चंद्राची, दुधात कुणाची मोठ्या मळाची, शीताती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भुव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिर्याची, काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण. हिच्या गुणांची छक्कड मी पाहिली, माझ्या जीवाची होती या काही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काही. याची मैना गावावर राहिली, याच्या जीवाची होती या काही. याची मैना गावावर राहिली, याच्या जीवाची होती या काही. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा भान झाली भाकर तुकड्याची. हलवीत निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची. गावंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला हसवण्याची. खैरात केली पत्रांची वचनाची, दागिन्यानं मळवून काढायची. बोली किले शिंदेशाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वज्र टीका, गळ्यात माळ पुतळ्यांची. हे कानात गोखर पायात मासुळ्या, हे कानात गोखर पायात मासुळ्या, दंडा तिळा आणि नाकात नत सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली होती मी मुंबईची. मैना खचली म्हणा डोळ्यात नाही हसली गालात. हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काही. माझी मैना गावावर
जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची. शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तल्लम साडीची. बुट्टाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची. माडीवर माडी हिरव्या माडीची पैदाशी तो भलतीच चोरांची. आई थाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची. अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची. पाण्यानं भरलं खिस्स माझं वान मला एका छत्रीची. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगावनी पाणी कारवार गोव्यास एक भाषिक राज्याची. चकाकली संगीन अन्यायाची. फौज उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची. उठला मराठी देश. उठला मराठी देशाला मैदानी द्वेष वैर करण्या नामशेष. डमडमची छातीवर साहिली माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वांची. मी तुपणाची जुलमीची जबरीची तस्काराची. मी कुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. तीच ग झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सका पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. परळच्या प्रळयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग. फाउंटनला जंग तिथं बांधून चंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दानी व्हायली माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची. दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची. गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. हीच ग झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांग उंबरगाववर मालकी तुझ्याची. दोंड खंडिनीची कमाल दंडेलीची चिडबेकीची गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका. आता वळू नका रणी पळू नका कुणी चढू नका. गेली मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती या काहिली. याची मैना गावावर राहिली याच्या जीवाची होती. ही मुंबई कोणाची आहे? ही मुंबई काय आहे? ही मुंबई कशी उभी राहते? मुंबई कशी चालते? याचं वर्णन त्यांच्याच मुंबईची लावणी याच्यामधून आपल्याला दिसतं. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती. परळत राहणारे रात दिवस राबणार. मिळेल ते खाऊन घाम गाळती नारी ग. ग्रँट
रोड गोखले रोड संडास रोड विन्सेट रोड असे किती रोड इथं नाही गणती घंट रोड गोखले रोड संडास रोड विन्सेट रोड असे किती रोड इथं नाही गणती गल्ली बोळ किती आत नाक्यांचा तर नाही अंत अरबी सागराचा वेडा हिच भोवती नारी ग आगीन गाडी मोटर गाडी विमान घेत उंच उडी आगीन गाडी मोटर गाडी विमान घेत उंच उडी टांग्यांची गोडी मरती रस्त्यावरती हात गाडी हमालांची भारी गडबड खटाऱ्याची धडपडीत वाहतुकीची रिग लागती नारी ग मसनवटी महशूर चंदनवाडी सोनपूर त्यांची गाजे ख्यातीत आहे कीर्ती मसनवटी महशूर चंदनवाडी सोनपूर त्यांची गाजे ख्यातीत आहे कीर्ती तात घासून मारणाऱ्यांची दिनवारशी सडणाऱ्यांची सागराच्या काठी बघ सोय लागती नारी ग सेंट जॉर्ज बाटलीवाला KM वाडी आला सेंट जॉर्ज बाटलीवाला KM वाडी आला रोग्यांची रोज तोबा गर्दी जडती टीबी गरमी पट्टी परमा खरूस ताप खोकला जम असे नाना रोग होऊन कैक मरती नारी ग माणसाला माणूस खात लुटतं आणि लुटलं जातं 30 लाख लोक एका जागी राहती माणसाला माणूस खात लुटतं आणि लुटलं जातं 30 लाख लोक एका जागी राहती भडकून उठती आधी मध्ये दंगेखोर होऊन कधी आपसामध्ये करून गर्दी मुर्दे पाडती नारी ग लोर पर चिंच पोकळी वरळीच्या जुन्या चाळी लोर पर चिंच पोकळी वरळीच्या जुन्या चाळी नाही नवा रंग त्याच्या भिंतीवरती नायगाव धारावीला माटुंग्याच्या शेजाराला बेकारांची पोरं घाणीमध्ये लोळती नारी ग मोती बाजार शेअर बाजार तिथे चालले मोठा व्यापार सारे सट्टावाले तिथं सट्टा खेळती मोती बाजार शेअर बाजार तिथे चालले मोठा व्यापार सारे सट्टावाले तिथं सट्टा खेळती पोरस रोड 3 बत्ती गोल पिठा नाक्यावरती शरीर विकून तिची एक पोट भरती नारी ग लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती मजुरांची पिढी नवी पाऊल टाकती अण्णा भाऊ साठे म्हणे बदलून हे दुबळे जिणे होणार ते विजयी जे रण करीती नारी ग मुंबईत उंचवरी मलबार हिल इंद्रपुरी मुंबईत उंचवरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती परळत राहणारे रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गाळती नारी ग अण्णाभाऊ साठे यांची प्रतिभा विशेषतः गाणी आणि कवनं याच्यामधली ही केवळ चळवळींभोवतीच फिरत नाही तर साधा सूर्योदय असेल त्या सूर्योदयाचं वर्णन करताना सुद्धा अण्णाभाऊ साठे कसं करतात हे अत्यंत रंजक आहे आणि हृदय हेलावून टाकणार आहे ते आपण ऐकूया दौलतीच्या राजा उठून सर्जा दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला दौलतीच्या राजा उठून सर्जा दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला संधीलाई नामी आली यावदा संधीलाई नामी आली यावदा सावकारशाहीचा विखारी कुंदा सावकारशाहीचा विखारी कुंदा आरपार खुरपून पाडायचा रेंदा आरपार खुरपून पाडायचा रेंदा दाखवाया बळा उचल गईळा दाखवाया बळा उचल गईळा पोलादी पाजळून आपला र शिवारी चला हाक दे शेजाऱ्याला र शिवारी चला भांडवलशाहीचा चिवट केणा भांडवलशाहीचा चिवट केळा वरवर छाटलाय तरी जाईना वरवर छाटलाय तरी जाईना
जरा शेती पिकून देईना अंतराशी बिशती टिकून देईना उपटून मुळी घाल पाय दळी उपटून मुळी घाल पाय दळी तुडवून आला गेला रे शिवारी चला हात शेजाऱ्याला ग शिवारी चला साम्राज्यशाहीची माकडं काळी साम्राज्यशाहीची माकडं काळी हातातला घास नीट खाऊन देती हातातला घास नीट खाऊन देती ह्या दिसा लुटत्या तर अमराई या दिसा लुटतात र अमराई एकजूट करून नीट नेम धरून एकजूट करून नीट नेम धरून अखरीचा माराय टोला रे शिवारी चला हात शेजाऱ्याला ग शिवारी चला रात दिस राबून साल नसाल रात दिस राबून साल साल किती पिढ्या आम्ही काढायचं हाल किती पिढ्या आम्ही काढायचं हाल रोखवत बांधावर बावटा लाल रखवत बांधावर बावटा ए काळावर चाल कर हत्यार नीट धर काळावर चाल कर हत्यार नीट धर एकीच बांधून किल्ला रे शिवारी चला हात शेजाऱ्याला ग शिवारी चला दौलतीच्या राजा उठून सर्जा दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक शेजाऱ्याला रे शिवारी चला हाक शेजाऱ्याला रे शिवारी चला. तर अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांच्या काही गीतांचा त्यातल्या त्यात शाहिरी गीतांचा आपण थोडा परिचय करून घेतला. त्या अण्णाभाऊ साठ्यांच्या कथांचा परिचय करून घेणं, त्यातल्या पात्रांचा परिचय करून घेणं, त्यांच्या कादंबरीमधल्या पात्रांचा परिचय करून घेणं, वातावरणाचा परिचय करून घेणं हा एक स्वतंत्र मांडणीचा विषय आहे. त्याच्याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलूच. तोपर्यंत आता थांबूया. लोकशाहीर, साहित्यरत्न, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन यासहित थांबतो. इंडी जर्नलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जनतेचं चॅनेल आहे, सामान्यांचं चॅनेल आहे. आपल्या सहभागावरती आणि पाठिंब्यावरती चालणारं हे चॅनेल आहे. भांडवलदारांच्या किंवा बड्यांच्या पैशावरती नव्हे. त्याला सहकार्य करा, सहयोग द्या आणि आर्थिक तन मन धनाने त्याला पाठिंबा द्या. एवढीच विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.